आणि यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक इम्पॅक्ट झालाय। अवघ्या काही तासात प्रलंबित जात प्रमाणपत्रांना मंजुरी मिळाली आहे। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना मंजुरी देण्यात आली आहे। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं आणि एबीपी माझानं हे वास्तव समोर आणल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली। राजपूत कुटुंबातल्या तीनही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर करण्यात आली आहेत। एबीपी माझानं बातमी दाखवताच काल महसूल मंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना इशारा दिला होता। दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनानं दाखवलेल्या तत्परतेतून अनेक प्रश्नही निर्माण झालेत। पाहूया। अवघ्या काही तासात अर्ज मंजूर झाले याचा अर्थ महसूल कार्यालयामध्ये अर्ज होते, मग दुर्लक्ष का केलं? 2 वर्ष अर्ज प्रलंबित ठेवणारे अधिकारी कोण? त्यांना दणका कधी देणार? जात प्रमाणपत्र प्रलंबित ठेवल्यानं शिक्षण सोडलेल्या तरुण तरुणींच्या अडचणींना जबाबदार कोण? रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, तासाभरामध्ये अर्ज मंजूर होतात याचा अर्थ अर्ज कार्यालयामध्ये पोहोचलेले होते। आता यानंतर जे प्रश्न सगळे उपस्थित होत आहेत, अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळत नाहीयेत। नक्कीच महत्त्वाचे प्रश्न आहे, कारण काल जेव्हा एबीपी माझाने हा भीषण वास्तव जगासमोर आणलेलं होतं, त्यानंतर महसूल मंत्री जे आहे चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला होता, तेव्हा त्यांनी याचं गांभीर्य ओळखलं होतं आणि लगेच प्रशासनाला निर्देश दिले होते की तडकाफडकीने या प्रकरणाकडे लक्ष घातलं पाहिजे। त्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने त्याकडे लक्ष घातलं आणि अवघ्या काही तासांमध्ये 87 अर्ज जे मे 2022 पासून, एबीपी माझाची माहिती आहे की मे 2022 पासून हिंगणा तहसील कार्यालयामध्ये हे अर्ज जे आहेत ते ठेवलेले होते। त्या संदर्भात मोक्का चौकशीचे अहवालही त्या ठिकाणी होते, म्हणजेच जे स्थानिक कर्मचारी त्या पारधी वस्तीमध्ये गेले होते त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे असा शेरा दिलेला होता। त्याच्यानंतरही मे 2022 पासून त्या अर्जांकडे दुर्लक्ष करण्यात आलेला होता। त्यामुळे हे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहे? आणि काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की अशा दुर्लक्ष करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर ते कारवाई करतील। त्यामुळे एका बाजूला महसूल मंत्र्यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्य दाखवून तो प्रकरण जो आहे त्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला, मात्र दुसरी जी बाजू आहे की दुर्लक्ष करणारे अधिकारी आहे त्यांच्या संदर्भात काय होतंय हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र ज्या वस्तीमध्ये हे अर्ज प्रलंबित, ज्या वस्तीचे लोकांचे अर्ज प्रलंबित होते त्या वस्तीतील लोकांमध्ये फार आनंदाचा वातावरण आहे, कारण आता त्यांच्या मुलींना शिक्षण सोडून मोलमजुरीच्या कामाला लागावं लागणार नाही, तर ते पुढे शिक्षण सुरू ठेवू शकतील आणि करिअरच्या माध्यमातून आपलं जीवन जो आहे ते सुधारू शकतील। अत्यंत महत्त्वाचा एक सामाजिक प्रश्न होता आणि एबीपी माझाने त्याला वाचा फोडली आणि त्याच्यानंतर तो सकारात्मकतेने आता त्या प्रश्नाचा एक सोडवणूक होताना आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित एबीपी माझाच्या बातमीचा हा सकारात्मक इम्पॅक्ट आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना ती प्रमाणपत्र मिळाली आहेत, पण या सगळ्यामध्ये जे झारीतले शुक्राचार्य बनले त्यांच्यावर कारवाई काय होणार हा प्रश्न आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।